महाराष्ट्रामध्ये बनावट एक्सपायरी डेट लावून शीतपेय, कोल्ड्रिंक्स आणि इतर पॅकेज्ड पेय पदार्थांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे। या व्हिडिओमध्ये एका डब्यावरील मूळ MFG उत्पादन तारीख आणि EXP एक्सपायरी तारीख एका लिक्विडने पुसून काढली जाताना दिसते आणि त्यानंतर त्यावर नवीन तारीख स्टॅम्पने छापली जाते। हा प्रकार नेमका कसा घडतो आणि यामागील रॅकेट किती मोठे आहे याचा शोध घेताना अनेक धक्कादायक तथ्ये समोर येत आहेत। बनावट पॅकेजिंगची पद्धत। मिळालेल्या माहितीनुसार काही व्यापारी व घाऊक विक्रेते जुन्या आणि एक्सपायरी जवळ आलेल्या शीतपेयांच्या स्टॉकवर विशेष केमिकल लावून छापलेली तारीख सहज पुसून टाकतात। त्यानंतर त्यावर नवीन उत्पादन तारीख MFG आणि नवीन एक्सपायरी EXP तारीख टाकली जाते। अशा री-पॅकेजिंगमुळे ग्राहकांना वस्तू ताजी असल्याचा भ्रम निर्माण होतो। सर्वात धोकादायक बाब म्हणजे अशा बाटल्या दिसायला पूर्णपणे नवीन वाटतात। त्यामुळे सामान्य ग्राहकांना हा बनावटपणा ओळखणे अत्यंत कठीण होते। आरोग्यासाठी धोका। तज्ज्ञांच्या मते एक्सपायरी नंतरचे शीतपेय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते। बाटलीतील रासायनिक स्थैर्य बदलू शकते, कार्बोनेशन कमी होते आणि काही वेळा जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता देखील वाढते। अशा परिस्थितीत बनावट तारखेसह विकली जाणारी उत्पादने आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात। तपास आणि उपाययोजना। ग्राहक संघटनांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे। अन्न व औषध प्रशासन FDA कडूनही वेळोवेळी छापे टाकण्यात आले असले तरी बाजारात अशा घटनांची पुनरावृत्ती थांबत नाही। तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्टोअर्समध्ये विकल्या जाणाऱ्या थंड पेयांच्या बॅच नंबर आणि कॅप सीलिंगची तपशीलवार पडताळणी केल्यास अशा मिलावटीचा अंदाज घेता येऊ शकतो। ग्राहकांना आवाहन। दरम्यान ग्राहकांना स्वतःही सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। उत्पादनाची तारीख विसंगत भासल्यास किंवा बाटलीवर खोडसाळपणे छेडछाड झाल्याचा संशय आल्यास त्वरित FDA किंवा ग्राहक संरक्षण विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्रात सुरू असलेल्या या एक्सपायरी डेट मिलावट रॅकेटचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। तुम्हाला या